हॅलो गाईज, वेलकम बॅक. मोनालिस किचनमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा मी सहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकता आज मी तुमच्यासाठी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी पुणेरी मिसळ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एक अगदी सोप्या पद्धतीची आहे ती पुणेरी मिसळ बनवण्याची रेसिपी. तुम्ही बघू शकता अर्धा वाटी मी किस केलेलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2-3 चमचे बेसन पीठ आणि कढीपत्ता. सो तुम्ही बघू शकता मी पाण्यात आपली मटकी भिजू घातलेली आहे. मटकी मी पाण्यात टाकून ठेवली आहे स्वच्छ करण्यासाठी आणि आपलं फरसाण पण रेडी आहे मिसळसाठी. सो तुम्ही बघू शकता मी 3 ते 4 कट केलेले कांदे घेतलेले आहे. एक कांदा मी ग्राइंड करून घेणार आहे. त्याचसोबतच आलं लसूण आणि अर्धा टोमॅटो मी ग्राइंड करून घेणार आहे. त्याची चांगली प्युरी बनवून ती तेलात परतून घेणार आहे आणि थोडंसं खोबऱ्याचं काप पण त्यात मी ग्राइंड करून घेणार आहे. हे आपले सर्व मसाले आहे. यात आहे गरम मसाला, इथं मिसळ मसाला चंदनचा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. इथं काश्मीरी लाल तिखट आणि इथे कांदा लसूण मसाला. आता मी हे सगळे मसाले तुम्हाला दाखवणारच आहे मी टाकल्यानंतर. सो तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपलं जे इन्ग्रेडियंट्स काढलेले होते ते मी त्यात टाकणार आहे. एक बारीक काप केलेला कांदा, अर्धा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, एक मोठा चमचा आणि थोडंसं खोबरं. तर हे मी चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून याला आपण छान परतून घेणार आहोत. या पॅनमध्ये 1च चमचा तेल घालणार आहे. पहिले आपण कांदा लसणाच्या वाटणामध्ये पण तेल भरपूर टाकलेलं आहे, त्यासाठी याच्यात थोडंसं कमी घालायचं आहे. आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर. हा कांदा परतला की आपल्या त्या वाटणामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. सो आपला कांदा छान परतत आलेला आहे. आता ह्याच कांद्यामध्ये मी परत थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीरीने तर तुम्हाला माहीतच आहे फार छान चव येते. चला तर मी आता मिसळ बनवण्यासाठी गॅसवर फुल फ्लेमवर कढई ठेवलेली आहे. मी आता याच्यात 3 ते 4 चमचे तेल घालणार आहे. तेल थोडं जास्त टाकायचं आहे, ज्याने तर्री आपली छान लालसर दिसेल. तापलेल्या तेलामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलं होतं मिक्सरमध्ये आलं लसूण आणि कांद्याचं ते घालणार आहोत. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीरीने फार छान चव येते. अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा आणि एक छोटा चमचा हळदी यात घालायची आहे. ह्याच फोडणीत आपण थोडं बारीक खोबरं टाकणार आहोत. खोबऱ्याने पण फार छान चव येते आणि तर्री पण छान येते. यात मी बेसन घातलं आहे आणि हे छान मी परतून घेणार आहे. हे यात छान परतले की टेस्ट फार छान लागते. सो आपला मसाला जे वाटण केलेलं आहे कांदा लसणाचं ते छान परतून. आता या परतलेल्या कांदा लसणामध्ये आता आपण अर्धा चमचा गरम मसाला. आता मी फ्लेम कमी करून घेत आहे. यात अर्धा चमचा गरम मसाला, एक फुल चमचा काश्मीरी लाल तिखट. लाल तिखटने फार छान याला तर्री येते. आणि चंदन मिसळ मसाला तो आपण 2 चमचे टाकू. त्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची, जेणे मिसळची चव फार छान लागते. आणि थोडासा अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला पण घालणार आहोत. हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आपलं हे वाटण छान परतून झालेलं आहे मिसळसाठी. आता मी आता लो फ्लेमवर हा मसाला मी ठेवला आहे. त्यामध्ये मी हा परतलेला कांदा घालून घेत आहे. कांदा घालून घेतल्यावर मी हे चांगलं एकजूट करून घेणार आहे. सो हे आपलं चांगलं एकजूट झालेलं आहे. त्यानंतर आपली जी मटकी भिजवलेली होती ना ती मी यात थोडी थोडी करून टाकत आहे. सगळी मटकी मी यात टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हे व्यवस्थित हलवून घेणार आहे सगळीकडून, जेणेकरून हा मसाला मिक्स होईल मटकीत. ही छान परतून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर. छान परतली आहे. त्यामध्ये मी आता गरम पाणी घालणार आहे. होऊ शकता मी यात मटकीमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. सो तुम्ही पण गरम पाणीच वापरा, थंड पाणी वापरले की चव जाते मिसळची. आता याला छान थोडी थोडी करून तर्री येत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आवडल्यास कमेंट्स करा. खूप सोप्या पद्धतीची आणि सेम पुणेरी टाईप लागते.
तुम्ही टेस्ट एकदा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी लागली ती मटकी. सो आता मी लो फ्लेमवर ही मटकी छान शिजून देणार आहे. सो तुम्ही बघू शकता आपली मिसळ ही छान याला छान उकळी येत आहे. मी याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवणार आहे जेणेकरून ही लवकर शिजेल. सो आपली पुणेरी मिसळ रेडी आहे. मी आता हिला बाउलमध्ये सर्व करत आहे. कशी छान तरी आली आहे तुम्ही बघू शकता. साईडने थोडासा कांदा कापलेला, थोडंसं फरसाण आणि थोडीशी बारीक कापलेली वरून कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे ही मिसळ. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. तर आवडल्यास रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.